हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपली मंजिरी आले खूप दिवसानंतर गावी मे महिन्याच्या सुट्टीला. तर आता मी चाललो आहे पहिलीकडं आणि इथून पुढचे थोडे दिवस म्हणजे एक महिनाभरती आता गावी आहे. त्याच्यामुळे आता येणारे बरेचसे व्लॉग ही मंजिरीच करणार आहे. चला तर मग जाऊया आणि मंजिरी आपल्याला जाता जाता जे काय बघायला मिळेल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेलच. चला तर मग देतो मी तिच्याकडेच मोबाईल आणि आजचा शूट पूर्णपणे ती करणार आहे. चला. हॅलो गाईज, तर आज मी खूप दिवसानंतर व्लॉग बनवते. तर आता मी आलेली आहे गावाला आणि ह्याच्या पुढचे पण व्लॉग मी बनवणार आहे. तुम्हाला दादा बोलला आहे, तर बघूया कसे होतात व्लॉग. आणि आता आम्ही चाललेलो आहोत, तर चला. तर हे बघा, इथं आजूबाजूला काजूची बोंड पडलेत आणि पुढं मम्मी आणि पप्पा आहेत पाठी माझे, आणि पाठीमागे दीदी आहे. तर चला. आणि आता आम्ही पहिलीकडे जात आहोत आणि इथं नदी आहे, पण त्या नदीला काही पाणी नाही. आता आम्ही जातोय, तर चला. ही बघा नदी, पण नदीमध्ये पाणी नाही आहे. तर चला. ही बघा किती लांबच्या लांब आहे नदी. आणि ह्या दादा. तर ऊन खूप आहे आणि आम्हाला जाता जाता काजूची बी दिसली आहे, हे बघा. आणि दीदी, अस्मिता दीदी, सगळं. आता आम्ही चाललोय, चला. आणि ऊन पण खूप आहे, उन्हाची किरणं, ऊन लागतंय. आणि दादा बघा, दादा गेला पुढे धावत धावत, काय माहिती. तर आता आम्ही आलेलो आहोत आणि ते बघा मम्मी पप्पा आणि दादा तिथे उभा. तर चला आता आपण जाऊया पहिलीकडं, म्हणजेच काजूंच्या बागेत. तर हे बघा काजू, हा बघा खूप साऱ्या बिया लागल्या तिथं. तर चला. आणि आंब्यांचं झाड पण आहेत, आंबे आलेत, पण ह्या झाडाची कैऱ्या खूप आंबट आहेत, त्या बघा. आणि ही आहेत आमची काजूची झाडं. तर चला. कुठं आले? त्या साईडला आमचा छोटा आंबा आहे, तिथं आंबे आलेत. पप्पा हाय करा. तर हे बघा मस्त की इतका छोटा हा झाड बघू शकता, तरी आंबे आलेत. 3 आंबे आहेत. हा बघा, यांना हात नाही लावायचा, आता ते लवकर पिकत नाहीत. बघा, हा दुसरा आणि हा वरती लटकलाय तो तिसरा. आणि ह्या काजू पडलेत आमचे, आणि दादा काजू पाडतोय, हे बघा. तर दादा चढतोय झाडावर बी काढायला. हा बघा, त्या साईडला पण आहेत अजून,
आणि दीदी ह्या बघ इथं आहेत, ह्या बघा. आणि ही काजूची बोंड बघू शकता तुम्ही. अलगद अशी हाती पण लागू शकते. ही बघा. ही बघा, भरपूर काजू आहे तिथे आणि इथे सुद्धा. आणि आता आपण जाऊया तिकडे. पण जाता जाता हे बघा, इथे पण काजूच्या बिया दिसल्यात, हिरव्या आहेत पण या बघा. आणि इथे पण आंब्यांचं झाड आहे, हा मोठा आहे, त्याच्यावर पण आंबे लटकले. हे बघा, जवळच दाखवते मी तुम्हाला. हा बघा किती छान आंबे. तिकडे वरती आहेत, व्हिडिओ दिसतील की नाही माहीत नाही. आणि पप्पा गोळा करतात काजूचे बोंड. हे बघा, मस्त वाटते इथे हिरवं हिरवं. आणि हे बघा दादा काढतोय. तर बघा पडला खाली बी. तुम्हाला मी उचलून दाखवते. ही बघा कवळी आहे पण. आपण गोळा करूया एक साईडला. चला आपण पण जराशी मदत करूया उचलायला. इथे गोळा करून ठेवल्यात, ते आपल्याला करायचे गोळा एका ठिकाणी. त्या प्रकारे दीदीने पण आणलेत. तर तिथे मोठी बी आहे बोलतो दादा. चला ही बघा. आता इकडे आलोय तर इकडच्या बिया जमूया. हा इतका बघूया. चला, आतमध्ये पण असतात पडलेल्या. ती बघा दादा करतोय, बी पडली. चला आपण त्या साईडनं जाऊया, तिकडे आहे ती बी, तुम्हाला दाखवते. आत्ताच पडली आहे, म्हणजे आत्ताच दादाने पाडली होती. ही बघा, ही बघा. आपण फिरून फिरून जाऊया, म्हणजे आपल्याला काजू कुठे पडले ते पण भेटतील. हे बघा, मस्त मोठ्या मोठ्या बिया आहेत. ती बघा त्या साईडला पण एक आहे, आपण जाऊया. हे बघा, आणि तिथे लाकडं बांधतात माझी मम्मी. हे बघा, ढकलू नको त्याला. म्हणजे एवढं ते काय 4 हातील ना त्या हा. हा सोड. दाखव दाखव दीदी. करिंदा दाखव. हे बघा, तिकडे एक बी आहे, ती बघूया. ती बघा लाल लाल दिसते. हे बघा, तिकडे जाऊया आपण. चला, त्याच्याच वरती पण आहेत बिया आणि खाली पण पडल्यात. या बघा,
ह्या बघा कसली लाल लाल बी आहे, हिरवी बी आहे त्याच्या बाजूला, इथे पिवळी आहे. ह्या बघा पिशवी अशी आणली हो. ह्या बघा पुढे ही बघा. तर आता दादा त्या साईडची काढतोय. ते बघा पडल्या, 2 पडल्या त्या साईडला आहेत. मी काय आतमध्ये नाही जात कारण इथे हे बांधून ठेवलंय. ते बघा दादाने दाखवलं. या बघा 3 आहेत. दादा गोळा करतोय. ते बघा आणि इकडच्या जरा मोठ्या आहेत. हे बघा त्या बघा. तर आता माझ्याकडे दादाने ह्या बिया दिल्यात, त्या तिकडे ठेवायच्या आहेत. चला मागाशी गेलेलो ना तिथे जाऊया आपण. इकडून जाऊया. चला तिकडे गोळा करून ठेवलेत ते बघा. बघा आणि बऱ्याचशा बिया आहेत आपल्याकडे. हे बघा आता आपली मंजिरी तिकडे एक बोंड आहे तो काढते. तो बघा तिकडे वरती बोंड आहे तो बघा पडला खाली. कारण आता बिया इकडं काय जास्त राहिला नाही. मे महिना इकडे लवकर बिया होतात आणि यावर्षी खूप कमी बिया आल्या होत्या. हा बघा हा बघा आता मंजिरीने एक बोंड वरती होता तो पाडलाय. काढते थोडासा व्यवस्थित पण पिकला नाही तर खाण्यासाठी पण चांगला असतो. आता म्हणजे मे महिना आहे तर बऱ्यापैकी बिया संपल्या तिकडच्या कारण लवकर येतात. तर थोड्याशा ज्या काही सुकल्या होत्या तेवढ्या आम्ही काढून नेल्यात. या उशिरा म्हणजे सेकंड टाईमला जेव्हा मोहर आला होता त्याच्या ह्या बिया येत होत्या. म्हणजे अशा थोड्याफार भेटतील अजून वरती पण आहेत ओल्या बिया. आणि अजून एक बोंड आहे तो करण्याचा प्रयत्न करते. हात पोचतो का बघूया आपण तिचा. उंच आहे खूप तो. तिकडे वरती जर तुम्ही बघितलात तर खूप वरती आहे. तिच्याने नाही पडला तर मग मलाच पडायला लागणार आहे. वरती आहे ना थांब आलो मीच काढतो. घेऊन आहेत बाबा काय ह्या 2 म्हणजे बोट आणि देठ कुणा ठेवते काय. तर आता मम्मी काढते काजूची जून बोंड. बिया आहेत. बोंड काय काढते काय बिया काढते. हे बघ काढू. कवळ्यात ह्या कवळ्यात ना. अरे बोलली असं तिथे चिकन घरी तो बोंड पाहिला तो आणतो. कुठे तो वरचा आता दादा म्हणते. चला हे बघा तिकडे एक बी आहे तिला पण टाकू ह्याच्यात. हे बघा ह्याच्यात टाकूया.
आपण आता तोडूया हिला. तर आता मी इथपर्यंत आलो आहे आणि पप्पा आणि मम्मी पाठीमागे आहेत बघा, आणि दादा पुढे माझ्या, आणि दीदी वगैरे दोघीजणी पण पुढे गेल्यात. दम लागले खूप, आम्ही धावत धावत आलो म्हणून. तर चला. सो गाईज, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. चला आपण जाऊया आता. पुढे आहेत माझी मम्मी, दादा, पप्पा, आणि त्या दोघीजणी पुढे गेल्यात. तर चला.